पण सचिन अहिर आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि ते पुण्याचे संपर्क प्रमुख देखील आहेत. सचिन भाऊ, सगळ्यात पहिले तुमची प्रतिक्रिया. पहिली अटक या सगळ्या प्रकरणात झाली. G24 तास प्रकरण सगळ्यात पहिल्यांदा उघडकीस आणलं होतं आणि या प्रकरणात पहिली कारवाई आपल्याला होताना इथे दिसते. पहिली अटक झाली आहे, बाकी अजून बरेच कच्चे दुवे बाकी आहेत. तुमची पहिली प्रतिक्रिया. मुळामध्ये ही एवढा विलंब लागायची काही गरज नव्हती आणि खरोखरच G24 तासचे मनापासून कौतुक यासाठी केलं पाहिजे की हे प्रकरण आल्यामुळे ही वस्तुस्थिती काय हे सर्व लोकांच्या समोर यायला पाहिजे होती. ही भूमिका आणि मागणी अंबादास दानवे जी असतील किंवा आमच्या पक्षाने घेण्याचा भूमिका आपण घेतलेली आहे. प्रश्न इकडे कुठच्या एका व्यक्तीचा नाहीये. प्रश्न काय कोणाला एक द्वेष ठेवून टार्गेट करायचा हाही त्याच्यामध्ये नाहीये. पण सर्रास ज्यावेळी प्रशासन आणि शासन आणि विशेषतः सत्तेतली लोक एकत्र येऊ शकतात तर त्यामध्ये काय काय गोष्टी एक उदाहरण आपण बघतो आणि म्हणून तर आम्ही या अधिवेशनामध्ये मागणी करणार आहोत की श्वेतपत्रिका सरकारने जाहीर करावी की या संपूर्ण राज्यभरामध्ये या 1.5-2 वर्षामध्ये जे अगोदरचे मुख्यमंत्री होते आता आहेत किंवा जे सत्तेमध्ये असलेले जे मंत्रिमंडळातली लोक आहेत त्यांचे कुठे कुठे अशा वृत्तीने डायरेक्ट नाही इनडायरेक्टली नाही नात्यातले लोकांनी ते जे व्यवहार जे केलेले ते लोकांसमोर एकदा वस्तुस्थिती येऊ तर द्या. कारण हे एकच प्रकरण आहे अशातला भाग नाही. अनेक अशी प्रकरण आहेत जे उशिरा का होईना ही कारवाईला सुरुवात झाली. ह्याच्यामध्ये जे आरोप आमच्या पक्षाच्या वतीने करण्यात आलेले आहेत. परत मी एक सांगतो की इकडे व्यक्तिद्वेष देऊन नाही वस्तुस्थिती काय असेल ते समोर येऊ दे पण ती वस्तुस्थिती पण आणायची नाही आणि सरसकट क्लीन चिट घेऊन फिरायचं साधी चौकशी नाही हे मला असं वाटते उचित होत नाही. म्हणून ही पहिली कारवाई केली. उशिरा आलेला शहाणपणा असं म्हणायला हरकत नाही. उशिरा आलेला शहाणपण आहे हे नक्कीच तुम्ही म्हणतात. पण सचिन भाऊ, दुसरा तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा बोलला जाण्यापूर्वी तुम्ही सांगा. तुम्ही आता म्हणालात की अधिवेशनामध्ये तुम्ही याच्यावरती श्वेतपत्रिकेची मागणी करणार आहात. हो, आम्ही पूर्ण अंतिम आठवड्यामध्ये एक तर मुळामध्येच हे अधिवेशन गुंडाळण्यासाठी तुम्ही बघितलं असेल 2 आठवड्याचं आता डायरेक्ट 6 दिवसासाठी केलेलं. म्हणजे अधिवेशनाला काय अर्थ राहते की नाही राहते. पण विरोधी पक्ष या नात्याने या सर्व प्रश्नाच्या बाबतीत आम्ही जाब विचारल्याशिवाय सरकारला राहणार नाही. ठीक आहे, धन्यवाद सचिन भाऊ, तुम्ही या प्रकरणाची प्रतिक्रिया दिलीत, आपल्यासोबत जोडलात.